श्री नमस्कार. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला आज बोला. चतुर्थी आहे. गणेश चतुर्थी, संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आज तुम्ही चतुर्थावस्थाबद्दल सांगितलं, हो हो त्यामुळे हो आज हो. अगदी योगायोग आहे हा. दोघायोग काका आहे अगदी. थोडक्यात, हा, थोडक्यात नमस्कार काका. नमस्कार नमस्कार. थोडक्यात आजचं सार जर सांगायचं झालं तर बघा, तुम्ही म्हणजे बरोबर सांगतोय का, की हा 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 जो जीवात्मा जो आहे, तो जेव्हा स्वप्नामध्ये असतो, आत्मा म्हणजे पुरुष किंवा शुद्ध शुद्ध आत्मा, तो जीवात्म्याच्या मार्फत तो फक्त द्रष्ट्याचं काम करत असतो, करता हा. म्हणून नाही. म्हणून नाही त्याला नाही. पाप नाही का? म्हणून त्याला पाप म्हणून नाही. हा म्हणजे हे तुम्ही जोपर्यंत करता होत नाही ना तोपर्यंत त्याला पापपुण्याचा स्पर्श हा, नाहीये. त्यामुळे अगदी तुम्ही कर्माचा दोष नाही लागत, त्यामुळे अगदी कर्मदोष लागत नाही. नाही नाही लागत. अगदी संसारात हा. सुद्धा असणारा जो माणूस आहे ना, त्याच्यामध्ये हो घरात असणाऱ्या काही समस्या असतील, कटकटी असतील, तर तिथे हो सुद्धा जर तो शांत वृत्तीत बसला तर त्या हो कुठल्याही होणाऱ्या तिथल्या घटनेचा तो कुठेही करता नाहीये. त्यामुळे त्याचे पापपुण्याचा त्याला स्पर्श नाही. हे आपल्याला प्रत्यक्ष प्रपंचात सुद्धा अनुभवात येऊ शकतं. हो. हो. पण आणखी एक शंका होती याची काका, की हा. कित्येक वेळाला स्वप्नात आपल्याला असं आपण इतके घाबरतो की आपण हो दचकून उठतो किंवा त्यावेळेला ओरडतो. मग हो. त्यावेळेला ते कर्म होतं का? शरीराला त्याचा कर्माचा दोष नाही आहे का नाही तो? नाही, त्यावेळेस काय होतं, तो जीव भावात जातो आत्मसिद्धीमधून. तो कारण हा तिथे स्वप्नात सुद्धा अशी अवस्था आहे की त्या हा माणसाची तपस्या किती आहे याच्यावर त्याला स्वप्नाची स्थिती आहे. हा हा समजलं की जो हा सिद्ध पुरुष आहे ना, तो हा किती जरी काही घडलं तर त्याला स्वप्नामध्ये कधीही भय वाटत नाही. काय हम्म अगदी हम्म म्हणजे सांगायचं झालं तर त्याला लक्षात येतं हे सगळंच खोटं आहे, याच्यामध्ये काहीच खरं नाहीये. तर मग आता आपण विमान का नाही चालवायचं? आपल्याला जरी विमान येत नाही तरी आपण विमान हम्म चालूया ना. मग काय, आपण हे गाड्या वगैरे चालवू. आपण जरी आपण हो शिकलो नाही तरी आपण गाडी चालवूया. आपण हे हम्म समुद्रावर चालून बघूया ना, काय बिघडतं. हम्म म्हणजे हम्म इतका पण त्याच्यामध्ये विचार येऊ शकतो आणि तो तसा हम्म करतो पण. पण त्याला हम्म काही होत नाही. त्याला काही हम्म होत नाही याचं कारण असं आहे की त्याने ओळखलेलं असतं की स्वप्नावस्था ही घडणारी घटना खोटी आहे. हम्म. म्हणजे तो विचार पक्का झाल्यामुळे त्याचा स्वप्नावस्थेमध्ये हा, सुद्धा त्याला तो त्या विचार अवस्थेत येतच सुद्धा नाही तो. त्या हा, अवस्थेत सुद्धा विचार येत नाही. हीच विचार येत नाही हीच तो. हीच तुरी अवस्था आहे. ही तुरी अवस्था आहे ती. म्हणजे साक्षीत्व भाव, खऱ्या अर्थाने साक्षीत्व भाव, हा, की साक्षीत्व भाव. आपण ते करत नाही किंवा आपल्याला त्याचा अनुभव नाहीये, पण आपण नुसतं बघतोय. बघतोय आपण फक्त, आणि हा 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 बघितलं म्हणजे ते सत्य समजायचं कारण नाहीये. हम्म. आणि आपण सांगितलं की गीतेमध्ये सांगितले 15व्या अध्यायात ते सांगितले, भगवान श्रीकृष्णाने सांगितले की असंग हे फार मोठं शस्त्र आहे आणि हा, मग असंग शस्त्रेनं दृढेन चित्वामध्ये सांगितलंय, तरच याचा अनुभव येऊ शकतो. तरच होऊ शकतो. त्याला असंकाल हा. शस्त्र मांडलंय त्यांनी. हो हो भगवंतांनी काय केलंय की तुझे जे काही असत्य कामना, हे जे काही तुला सगळे जे काही चिकटलेले आहेत दोष, या दोषांना जर तुला कापायचं असेल तर असंख्य हो, नावाचं शस्त्र तू वापर. असंग नावाचं शस्त्रच वापरलं पाहिजे ते. ते असं आहे. सर्वात प्रभावी शस्त्र आहे ते. प्रभावी शस्त्र आहे. खरंय. फारच छान, फारच छान आहे का काय. खूप खूपच छान. सुंदर विचार मांडलेत. हो याज्ञवल्कांनी काही का असेना पण आपल्या खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलंय जनक अतिशय राजाला. हम्म. अतिशय छान आहे. म्हणजे दोघंही हो ना इतके तुल्यबल आहेत. प्रश्न विचारणारे तेवढेच हो ना तुल्यमानाचे हो ना आणि आणि हो ना. उत्तर देणारे तर प्रश्नच नाही आहे. ते तर काय, ते सिद्ध पुरुषच आहेत ते. ऋषी सिद्ध ऋषी पुरुष. दुर्ले म्हणजे हो ना. अगदी. खरंय. खूप अरे छान. छान. नमस्कार काका. श्री स्वामी हो. समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार काका. श्री स्वामी समर्थ. नमस्कार नमस्कार. आशीर्वाद. बोला. बोला, पुढचे बोला. बोला, शरद कोरे बोला. हा, बोल. प्रमिला ताई बोला. साष्टांग दंडवत. हा, आशीर्वाद पूर्ण आहे खूप. साष्टांग दंडवत. हो हो. आम्ही जागृत अवस्थेत रोजचा व्यवहार करताना धारणाच अशी पक्की केली की आम्ही करते नाहीच आहे. म्हणजे जो कार्य होतंय ना ते प्रत्यक्ष स्वामींच्या हातानेच होतंय, त्यांच्या आज्ञेनी होतंय. तर मग पापकर्म घडणार नाही असं होईल ना. हो, म्हणजे आपण जर करते नसेल तर पाप कर्म होणारच नाही. हा, घडणारी आणि जी त्या प्रत्येक, कर्माचं बंधनही नाही होणार आपण मग. आपण जेव्हा परमेश्वराचाच पूर्ण आश्रय जर स्वीकारला आणि त्या ठिकाणी मी करता मी भोगता नाही अशा प्रकारची धारणा घेतली, तर काय होतं माहितीये का, की त्या क्रिया ज्या आहेत त्या प्रकृतीच्या नियमाने होतात. त्या प्रकृतीच्या हो नियमाच्या विरुद्ध होत नाहीत. आणि प्रकृतीच्या नियमामध्ये कधीही पाप नसतं. समजलं?
प्रकृतीच्या नियमामध्ये पापकर्म हे कुठे लिहिलेलं नाहीये. नाही तर मनुष्य काय म्हणेल की मी खून केला पण मी खूनच केला नाही. असं असं होऊ शकतं. म्हणजे जर कोर्टात जाऊन जर तो उभा राहिला आणि तो असं म्हणाला की नाही नाही खून कोणी केला मला माहिती नाही, मी असंग आहे, असं समजा त्यांनी सिद्धांत मांडला, तर मग सगळ्या न्यायसंस्थेलाच फार मोठं चॅलेंज होईल. तेव्हा काही लोक म्हणतील की हे तत्वज्ञानच खोट आहे. अशा प्रकारचा विचार होऊ शकतो. तर त्या ठिकाणी काय माहितीये का, की जर तुम्ही प्रकृतीशी असंग राहिले तर प्रकृती आपल्या नियमाने चालते. हो. प्रकृतीमध्ये दोष का आला? आता याच्यामध्ये पूर्ण वातावरणामध्ये प्रदूषण का आलं? ते प्रकृतीचं हो. कारण नाहीये. त्याला कारण जो आहे तो तो करता मनुष्य आहे ना, त्याने कचरा केला, त्याने सगळी घाण केली आणि त्यामुळे सगळं वातावरण बिघडलं. काय त्याने पेट्रोल आणि डिझेल वापरलं आणि त्याच्यातून सगळ्या प्रकारचे जे वायू बाहेर पडले, कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डाय ऑक्साईड आणि कार्बन फ्री कार्बन, या सगळ्याच्यातून काय झालं की तिथे प्रदूषण झालं. पण ते प्रकृतीने केलं असं म्हणता येईल का तुम्हाला? नाहीच. तेव्हा तो करता ज्यावेळेस त्या ठिकाणी आसक्त असतो, कामनेने युक्त असतो, त्यावेळेस पाप आणि पुण्य होतं. आणि ज्यावेळेस करता न राहता तो केवळ परमेश्वराच्या आश्रयामध्ये राहून तो केवळ दृष्टा राहतो, त्यावेळेस त्याच्या हातून पाप आणि पुण्य याचा त्याचा संबंध राहतो. हा त्याचा अर्थ आहे. हा कळालं पाहिजे असं. ठीक आहे, चला खूप आशीर्वाद. स्वामींची अखंड कृपा आहे. बोला. नमस्कार दादा. हा बोला, शरद कोरे बोला. हा, ते बोलता बोलता राहिलं. मी हा काय बोला. म्हणतो, ते आजचं प्रबोधन अगदी चांगलं होतं, एकदम फर्स्ट क्लास होतं. हो म्हणजे हो. ते स्वप्नावस्था, जागृतावस्था जे याज्ञवल्क्याने जनक राजाला सांगितलेलं आहे, ते हो खरोखर हो. ज्ञानात भर पडते त्याच्यामुळे. नाही, पण विलक्षण मला आहे एक असं म्हणजे विचारायचंय, हा बोला ना बोला. मला असं विचारायचं आहे का, एखाद्या स्वप्नावस्थेत एखाद्या सत्पुरुषाचं दर्शन झालं तर हो त्या हो. बाबतीत आपण काय समजावं? नाही, सत्पुरुषाचं दर्शन होणे हे शुभचिन्ह आहे. हे काय माहितीये का, शुभचिंतन. हे हा तुमच्या कर्माचा परिणाम आहे. तुमचं जे काही तुम्ही आतापर्यंत जे पुण्यकर्म केलं, तर त्या हा ठिकाणी स्वतः भगवंतांनी, दत्तप्रभूंनी स्वतः ठरवलं की अरे याला आपण आता स्वप्न दृष्टांत द्यावा. काय आणि एवढंच नव्हे, जे स्वप्नामध्ये दिसतात ते प्रत्यक्षही दिसतात, असाही अनुभव आहे. हा म्हणजे हा नुसतं असं नाही आहे. जसं आता गुरुचरित्रामध्ये आपण सिद्धमुनी आणि नामकरण जो आहे, तर त्या दोघांचं म्हणजे शिष्याचा आणि गुरुच्या संवादामध्ये तो पहिले तर शिष्याच्या स्वप्नात ते आले. तो झाडाखाली बसवून त्यांनी ध्यान लावलं आणि ते स्वप्नात आले. स्वप्नात आल्यानंतर तो विचार करायला लागला की अरे गुरु तर आपल्याला स्वप्नात दिसायला लागले, प्रत्यक्ष नाही म्हणजे दिसत. त्यांचं अस्तित्व दाखवतात ते. आणि मग ते प्रत्यक्ष त्याने दर्शन देऊन हे सगळं गुरुचरित्र सांगितलं ना. हा हा आहे की नाही? बरोबर बरोबर. आहे की नाही? म्हणजे आता हे जर आपण हाच प्रसंग तुम्ही स्वप्नाचा आणि प्रत्यक्षाचा जर घेतला, तर जे स्वप्नात असतं ना त्याचा प्रत्यक्ष जीवनाशी कुठेतरी संबंध असतोच तो. मंद असतो, बरोबर आहे. हा, हे त्याच्यातला सिद्धांत आहे. हे तो म्हणजे कधीतरी कुठेतरी जन्मोजन्मीचा कुठेतरी आपला संबंध येत संबंध असतो, असतो. अगदी जन्मोजन्मीचा संबंध असतो. काहीतरी तुम्ही त्याचं पुण्य केलंय, काही त्याचं हा नामस्मरण केलंय, काही भक्ती केलेली आहे आणि ती कुठेतरी मध्ये मनात रुजलेली आहे आणि नंतर तुम्ही स्वप्नावस्थेत गेले तर तो दिसू शकतो ना. आणि अच्छा एवढंच नव्हे तर तो प्रत्यक्षही दिसू शकतो. अच्छा अच्छा. समजलं ना? चालेल चालेल, छान. आशीर्वाद आहे खूप. नमस्कार. स्वामीजी सांगितलं. आशीर्वाद. बोला. श्री स्वामी समर्थ. रश्मी बोला. हा खूप छान. चतुर्थ अवस्था जी आहे ती म्हणजे तुरीय अवस्थाच ना. बरोबर, तीच तुरी अवस्था, अगदी बरोबर. हा. त्याच्यावरती चतुर्थीचं जे महत्व ते कळलं. हो, चतुर्थीचं महत्व त्या गणेश चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी, तर गणेशाचा चतुर्थीशी संबंध कसा आहे, तर गणेश जो आहे तो तो ज्ञानमयो विज्ञानमयोसी असं पण म्हटलंय त्याला, की तो ज्ञानस्वरूप म्हणजे आत्मस्थितीमध्ये आहे आणि विज्ञान म्हणजे सर्वव्याप्त परमेश्वराशी सुद्धा तूच त्या ठिकाणी एकरूप आहेस असं म्हणतात ना. तो त्या ठिकाणी तूच जागृत आहेस, तूच स्वप्न आहे, तूच सुषुप्ती आहेस आणि तूच त्या पलीकडे असलेली तुरी अवस्था तूच आहे, असंही त्याच्यामध्ये जे वर्णन केलंय. त्याचा अर्थ काय की तू प्रकृतीपासून अलिप्त आहेस. ज्यावेळेस तुरीय अवस्थेमध्ये मनुष्य असतो ना, त्यावेळेस तो आपल्या तिन्ही अवस्थेच्या पलीकडे असतो. पण पलीकडे असल्यामुळेच तो तिन्ही अवस्थेला पाहू शकतो. तो त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने दृष्टा आहे. दृष्टा कोण असतो? तो दृश्यापासून अलग झाला तो दृष्टा, नाही का? दृश्य ही प्रकृती आहे आणि दृष्टा जो आहे तो त्याचा स्वामी आहे. पण तो केव्हा स्वामित्व सिद्ध करेल?
ज्यावेळेस तो त्या आसक्ती आणि कामनेपासून मुक्त झाला आणि तो त्रयस्थ दृष्टिकोनातून दृष्टत्वामध्ये तो जातो आणि दृष्टा म्हणून पाहतो, त्यावेळेस त्या प्रकृतीच्या कुठल्याही क्रियेशी, त्याचं पापपुण्याशी त्याचा काही संबंध राहत नाही. तो मुक्त पुरुष होतो. हा त्याचा सिद्धांत आहे. आणि हा मूलभूत सिद्धांत तुमच्या प्रत्यक्ष दररोजच्या जीवनामध्ये तुम्ही आणू शकता. कसं आणू शकता? तर तुमचं कर्तव्य तुम्ही करा, त्याच्या फलाची तुम्ही चिंता करू नका. तुम्ही काय होईल, कसं होईल, पुढे जमेल का नाही जमेल, होणार का नाही होणार, हे जे आहे हे अनावश्यक आहे. आणि जे व्हायचं तेच होणार आहे ना. तुम्ही ठरवा किंवा ठरवू नका. तुम्हाला जे करायचे ते करा. कर्तव्य करा आणि मोकळे व्हा. कर्तव्य केल्यानंतर पुन्हा एन्झायटी नको. कसं होईल, काय होईल. आणि तो करणारा म्हणजे फळ देणारा जो आहे तो एवढा मोठा आणि इतका न्यायाला धरून आहे की तुम्ही त्याच्यावर आशंका व्यक्त करता, ही तुमची चूक आहे. तुम्ही कर्तव्य करा आणि मुक्त व्हा ना. आणि मुक्त झाले तरच चतुर्थावस्था येईल. बंधनात चतुर्थावस्था येणार नाही. बंधनामध्ये तुम्ही कुठल्या तरी याच्यामध्ये लिप्त व्हाल. लिप्त असलेला संघ म्हणजे इच्छेचा संघ असणारा जो आहे तो कधीही मुक्त होऊ शकत नाही. म्हणून आपण जीवनामध्ये काय त्यात धडा घ्यायचा, केवळ तत्वज्ञान ऐकायचं नाही, तर प्रत्यक्ष त्याच्यातून बोध घेऊन आचरण झालं पाहिजे. तर तो बोध काय आपल्याला, की हे जे काही घटना सगळे प्रकृतीमध्ये अवतीभोवती घडतात, या घडण्यामध्ये मी फक्त दृष्टा आहे. त्याच्यावर मी ना करता आहे ना त्याचं कर्मचं फल भोगणार आहे. जस एवढा विचार जरी तुम्ही केला ना, त्या क्षणी तुम्ही मुक्त झाले आणि त्याप्रमाणे आचरण करा. हा त्यातला बोध आहे. कळालं? छान. आशीर्वाद होतो. एका वाक्यात स्रोत दिला आता. स्वामी श्री स्वामी समर्थ काका. वा वा, चला छान. काय म्हणतो डॉक्टर, कसे आहेत तुम्ही? एकदम चांगले आहेत सगळं एकदम व्यवस्थित. छान आहात ना? हो, हो. तेच म्हणलं. तुम्ही जे आता म्हटलं दादा, ते हा. ऍक्च्युली आमच्यासाठी पण एक महामंत्र आहे ते. म्हणजे खरंच जे सर्जिकल एन्झायटी, सर्जिकल कॉम्प्लिकेशन्स हे सगळं जे राहतं, आता जे तुम्ही सांगितलं त्याच्यावरच आम्ही आता बोललो की ऍक्च्युली असंच आहे की आपण स्वामींचं नाव घेऊन केलं आणि त्याच्यावर मुक्त व्हावं लागेल आपल्याला. एन्झायटी सोडावी म्हणजे लागेल. करतानाच मुक्त व्हायला पाहिजे, केल्यानंतर नाही. आपण काय म्हणतो, झालं आता काम संपलं, आता मी मोकळा झालो, असं नाही. मोकळे असतानाच काम करा, करत असतानाच मुक्त व्हा आणि त्याच्यामध्ये सहजता येईल. तेव्हा सहजता येईल तेव्हा हायेस्ट एफिशियन्सी आहे. हायेस्ट एफिशियन्सी केव्हा, वेन यू आर इन झिरो एन्झायटी लेवलवर तुम्ही आहात ना आणि सहजतेने तुमचे शस्त्र चालू आहेत, त्यावेळेस जी शस्त्रक्रिया होईल ती इतकी छान होईल ना, कारण तो करणारा तुम्ही नाहीये, करता करवी तो परमात्मा आहे. मी आहे. जर तेच भूमिका मी केली आणि माझ्यामुळे झाले ना, तर चूक होऊ शकते. बरोबर आहे. हे जर तुम्हाला कळालं, त्याचं तत्वज्ञान आणि रहस्य कळालं आणि त्याच्याप्रमाणे तुमची कृती झाली ना, तर तुम्हाला कोणीही बीट करू शकत नाही. हे नथिंग इज इम्पॉसिबल फॉर यू. मी तुम्हाला अगदी सिद्धांत म्हणून सांगतोय की तुम्हाला अशक्य असं काहीच नाही. कोणती कितीही कठीणात ते कठीण केस येऊ द्या. ऍक्च्युली ही अवस्था सगळ्यांनाच लागू होते असं आहे. अगदी आहे सगळ्यांना. कोणतेही क्षेत्र असो, म्हणजे तो युद्धामध्ये खेळणारा सैनिक, म्हणजे युद्धामध्ये असणारा सैनिक असो किंवा तुमच्या ऑपरेशन करणारा डॉक्टर असो, दोघांची परिस्थितीमध्ये सारखीच आहे की दोघांनी सुद्धा एन्झायटी सोडायची, झोकून द्यायचं स्वतःला. जे व्हायचं ते होईल, परमेश्वर सापडणार नाही आणि आपण नाहीतरी मृत्यू आपला होतच नाही. मृत्यू तर देहातच असतो, त्या व्यक्तीचा मृत्यू जो होतच नसतो. पण आपला काय जे गैरसमज आहे की माझं अस्तित्व म्हणजे माझं शरीर आहे. दिस इज द बिगेस्ट इग्नोरन्स. आणि डॉक्टरांना तर कळणं फार आवश्यक आहे की मी कोण आहे आणि माझं अस्तित्व काय आहे. तर मी देह आहे आणि माझं अस्तित्व म्हणजे देह आहे असं जर म्हणाल ना, तर एब्सोल्युटली रॉंग स्टेटमेंट. हे तुमच्याकरता म्हणून मी सांगतो. व्हॉट इज ट्रूथ? ट्रूथ इज दॅट की ज्यांनी ह्या शरीराला एक, जसं अंगरखा घालतो ना आपण, जसं एप्रन घालतो की नाही आपण, तर तसा एप्रन घालणारा जो आहे ना, तो काय डॉक्टर, एप्रन काय डॉक्टर होऊ शकत नाही. जो घालतो एप्रन तो डॉक्टर आहे ना. इतकी सिंपल गोष्ट आहे ती. ज्याप्रमाणे एप्रन घालणारा डॉक्टर आहे, त्याप्रमाणे देह पांघरणारा जो आहे ना, त्याचं अस्तित्व आहे. देह त्याचं अस्तित्व नाहीये. हे ज्यावेळेस कळालं तुम्हाला ना, तर तुम्ही इतके आनंदी व्हाल ना, कुठल्याही कामामध्ये सहजता राहील, कुठल्याही कामामध्ये झिरो एन्झायटी राहील. झिरो एन्झायटी करता सुद्धा ज्ञानाचा आधार पाहिजे. नुसतं तुम्ही 10 वेळा समजून जरी सांगितलं तरी मध्ये जो जीव आहे ना, तो पुन्हा पुन्हा एन्झायटी निर्माण करतो.
पण त्या जीवालाच तुम्ही ज्ञान दिलं नाही एकदा, तर तो म्हणतो नाही आता कळालं, आता मी आय विल नॉट क्रिएट एनी टेन्शन. तो टेन्शन क्रिएट करणारा जो आहे ना तो कोण आहे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये एक बुद्धी नावाची गोष्ट आहे आणि त्या बुद्धीमध्ये तर्क नावाची गोष्ट आहे. ते तर्क कधी संपत नाही जोपर्यंत त्या तर्काची पूर्ण तुम्ही समाधान देणार नाही, पूर्ण त्याचं उत्तर देणार नाही, तोपर्यंत त्याला पूर्ण उत्तर द्या आणि म्हणा शांत बसा आता मला काम करू दे. आमच्यामध्ये काय एक्झायटी येते, लेटेस्ट अंडरस्टँड द लॉजिक ऑफ इट. हे कार्यकारण परंपरा काय आहे, त्याचं कार्यकारण परंपरा असं आहे की आम्ही अखंडपणे देहभावात आहोत, अखंडपणे अहम भावात आहोत. मी करता याच्या इतकं इग्नोरन्स दुसरं काहीच नाही. मी देह याच्या इतकं इग्नोरन्स दुसरं काहीच नाही. आणि या दोन्ही गोष्टीशिवाय आपण दुसरं काहीच करत नाही. आपली अवस्था देहभावात आणि अहमभावातच आहे. माझं काय होईल, माझं करिअर काय होईल, मला पैसे मिळतील का, सगळ्या फाल्स गोष्टी आहेत. दीज आर ऑल फाल्स आयडियाज. तुम्ही चांगलं काम करा, पैसे तुमच्या मागे पळत येतील. तुम्ही पैशाच्या मागे पळू नका, कारण पैसे हे फिक्टिशियस आहेत. दे आर नॉट ऍक्च्युअली एक्झिस्टिंग. इट इज ओनली म्हणजे तुम्ही इकॉनॉमिक्स मध्ये किंवा फायनान्स मध्ये जर कारण डीपली स्टडी केला ना, तर पैसा हा फेक आहे, टाइम हा फिक्शन आहे. मनी इज फिक्शन, इट इज ओनली मीन्स ऑफ एक्सचेंज. पण तुम्हाला काय एक्सचेंज, काय वस्तू घ्यायची आहे ती तुमच्याकरता महत्वाची आहे का तुमची करन्सी नोट महत्वाची? विचार करा. आणि करन्सी नोट जर तुमच्याकडे स्टॅग्नंट राहिले तर ती किती वाईट गोष्ट आहे. इट शुड बी इन सर्क्युलेशन. तर त्याला डायनामिक इकॉनॉमिक्स पाहिजे. तुमचं सुद्धा डायनामिक इकॉनॉमिक्स पाहिजे. पैसा येतो, पैसा चांगल्या कामाकरता खर्च करा, खर्च केल्यानंतर पुन्हा पैसा येईल, पुन्हा खर्च करा. लेट इट रोटेट इट ऍट ए फास्टर रेट, यू विल बी हॅपी. पण माणूस काय करतो असं नाही करत, एफडी करून ठेवतो. करायला हरकत नाही, प्रपोर्शनेटली करा. आय डोंट अपोज इट. पण त्याचा अर्थ असा की माझ्याकडे एवढं एफडी आहे आणि म्हणून मी समाधानी आहे किंवा आय एम प्रोटेक्टेड विथ दॅट मनी, दॅट इज व्हेरी फॉल्स. एकदम चुकीचं आहे ते. जो माणूस डायनामिक आहे, क्रिएटिव्ह आहे, लोकांकरता समाजाकरता काही करणार आहे, तो खऱ्या अर्थाने आनंदी येतो. पण जो स्टॅग्नंट आहे, स्वतःच्या सेल्फिश मोटिव्ह मध्ये राहिलेला आहे, तर तो जो आहे ना तो खऱ्या अर्थाने जीवन जगत नाही. तो नेहमी एन्झायटी मध्ये, टेन्शन मध्ये असतो. त्यामुळे ह्या सगळ्या एन्झायटी, टेन्शन मधून फ्री व्हा. काय जेव्हा हॉलिडेज येतात ना, तेव्हा मुक्त आकाशाखाली जाऊन फिरून या मोकळेपणाने. सगळ्या एन्झायटी सोडून द्या एकदम. दॅट इज द ऍडवाइस. कळालं? अच्छा, खूप स्वामी समर्थ आशीर्वाद. बोला. दादा एक मिनिट. स्वामी समर्थ. बोला शिवाजी. बोला. काका नमस्कार. सकाळी ना ध्यानावस्था करत असताना ना डायरेक्टली माझं दर्शन मोऱ्यापाशी गेलं, मोऱ्यानं दर्शन दिलं, हे केलं आणि आलं. म्हणजे जागृत अवस्थेत ही कोणती अवस्था प्राप्त झाली असं म्हणू शकतोय आपण? म्हणजे जागृत अवस्थेत घरात असताना आपल्याला सगळं मोऱ्याचं दर्शन होतंय आणि आपण हे होतंय आणि परत आपण आपल्या मूळ स्थितीत येतोय. ही कोणती अवस्था म्हणायची? दोन्हीमध्ये काय होतं, जागृत अवस्थेचा परिणाम स्वप्नामध्ये आहे आणि स्वप्न जे आहे ते जागृत अवस्थेत काय होणार आहे इंडिकेशन आहे. स्वप्न हे इंडिकेशन देणार आहे आणि जागृत अवस्थेमध्ये आपल्याला प्रत्यक्ष तो अनुभव पंच ज्ञानेंद्रियांनी होणार आहे. आणि दोन्हीचंही तुम्ही जर दृष्टत्व तुमच्यामध्ये प्राप्त झालं की दोन्हीला अलिप्त होऊन पाहण्याची जर कला तुम्ही जर निर्माण केली तर तुम्ही सगळ्यापासून अलिप्त होऊन तुम्ही आनंदाशी एक रूप व्हाल. बरोबर. बरोबर. ते तशी थोडीफार अवस्था कधी कधी प्राप्त व्हायला लागली. का नाही होणार? तुम्ही एवढा सत्संग करता, तुम्ही एवढं श्रवण करता, शांतते, ह्या सगळ्या नुसत्या ऐकण्याने सुद्धा मनुष्य जो आहे ना तो आपोआप आत्मस्थितीमध्ये जातो. ज्या माणसाला कळो का न कळो मला हे ऐकायचंय हा जर निश्चय केला तर ते ऐकता 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 कळायला सुरू होईल आणि कळता 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 अनुभव सुद्धा यायला लागेल. अशक्य असं काही नाही. पण ती श्रद्धा आणि तो विश्वास आणि तो निश्चय, भक्ती ही त्याच्यातूनच निर्माण होते. विवेक आणि वैराग्य जेव्हा पूर्णपणे प्रगल्भ झालं की त्याच्यातून भक्ती निर्माण होते. भक्ती निर्माण करावी लागत नाही. कारण भक्त हा जो शब्द आहे ना, भक्त म्हणजे जो विभक्त नाही तो भक्त, जो एकरूप आहे तो भक्त आहे. एकरूप व्हायला क्रिया लागते का? नाही लागत.
तर ती आधी धारणा लागते की अरे मी आणि हा एकच आहे ना, मी कुठे याला बाहेर हो. पडून बसू, तो बरेच बसलाय ना. अशा प्रकारची Correct. धारणा झाली की तो एकरूप होतो, आणि तो एकरूप झाला त्याला भक्त असं म्हणतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. आशीर्वाद आहे तो स्वामी. दादा रश्मी बोलतीये. हा, माझा मोठा जाऊ आहे ना, यांच्या पायाचं ऑपरेशन झालंय अँकलचं. बर, बर, तर बर. माझ्याकडे थांबल्या तर श्री स्वामी तुमचा आशीर्वाद. आशीर्वाद आहे. सगळं छान होणार आहे, काही काळजीचं कारण नाही. हा, कुठल्याही प्रकारची चिंतेचं काही कारण नाही. भगवंताचं नामस्मरण करा आणि त्याच्यामध्ये सगळी शक्ती येते बरोबर. आणि सगळ्या समस्या येतात आणि जातात. कोणती समस्या कधी थांबून राहत नाही. काय समस्या ही येणारी आणि जाणारी गोष्ट आहे. थांबून राहणारे जे तो परमात्मा आहे, जो अखंड आपल्या बरोबर आहे तो परमात्मा आहे. तर हे लक्षात ठेवा, त्याची भक्ती करा, बाकी समस्या जी येईल आणि जाईल. हा, माझा आशीर्वाद आहे. सांगितलं सदा. चला, अजून कोणाला बोलायचं असेल तर बोला. श्री स्वामी समर्थ काका. हा, बोल. हा, काय म्हणतो, कसं आहे, बरं आहे का? हो बरे की बरे. बरं आहे ना. हा, बस असंच आनंदी राहा एकदम. आणि ती देवीची जी कृपा आहे ती एवढी अशी विलक्षण आहे काय, आणि ती तुझ्या सान्निध्यात आहे, ती शक्ती तुझ्या सान्निध्यात आहे. त्यामुळे त्याच्या इतकं भाग्य अजून फार कमी माणसाला मिळतं. फार अशी दुर्लभ माणसं आहेत की जे आईची सेवा करणारे आहे, आणि त्याच्यापैकी तू एक आहेस. आम्हाला तुझा खूप अभिमान आहे अगदी. खूप छान वाटतं, खूप आनंद. श्री स्वामी समर्थ. सदा आशीर्वाद, स्वामी कृपा. श्री स्वामी. बोला. श्री स्वामी समर्थ काका. श्री स्वामी समर्थ. बोला रजनीताई, बोल. कसं आहे? छान. तुम्ही आता स्वप्नातलं सांगितलं. मला स्वप्नामध्ये 2 महिन्यापूर्वी स्वामी दिसले होते. अचानक बरं. काहीच कल्पना नाही, गाढ स्वप्न. आणि स्वामी बरं. एवढे भरा आले आणि इकडे तिकडे हा. बघितलं त्यांच्या याच्यानुसार. आणि मग म्हटलं हो. बापरे, स्वामी कसे काय आले आपल्याकडे. मग मी नमस्कार हा. केला. मग एकदम जाग आली. हा. अरे म्हटलं ते गेले पण अगदी. मग इतकं आश्चर्य वाटलं मला. मी माझी बहीण आहे लहान, तिला सांगितलं, अगं म्हटलं स्वामी स्वप्नात आली आणि असंच मला दिसलं म्हटलं. वा वा वा, किती छान खूपच गोष्ट आहे. आनंद वाटला. म्हणजे अजूनही तो क्षण तुम्हाला सांगते, पण माझ्या अंगावर शहारे येतात की नाही, काहीही कल्पना नाही, नसताना, खरंय. मनामध्ये नसताना असं दिसावं, हो. ह्याचं मला फार नवल वाटते. असं खूप आश्चर्य आहे. खूप आश्चर्य म्हणजे खूप भाग्य आहे ते. काय, मी तुम्हाला असाच प्रसंग, तुमच्या सगळं प्रसंग सांगतो. आमच्या एक भक्त होत्या आणि त्यांना महाराजांनी दिवसा दर्शन दिलं बरं का. म्हणजे त्या झोपेच्या तंद्रीत होत्या आणि ते दर्शन दिलं त्यांनी. आणि दर्शन देऊन तिला म्हणाले की मला तू भूक लागली आहे आणि मला तू भाजी भाकरी करून दे. तर ती एवढी पहिल्यांदा घाबरली बरं का. आणि ती म्हणाली की बाबा महाराज प्रत्यक्ष आले आपल्या घरात, आपण कल्पनाही करू शकत नाही. तुम्हाला जसं अनुभव आला ना. आणि मग ती अशी गडबडून गेली, काय करावं, तुम्हाला गॅस चालतो का, गॅसवर करू का भाकरी आणि भाजी, का मी स्टोव्ह काढू का चूल करू तयार. ती नुसती धावपळ करावी. तर महाराज हसले, म्हणजे तू शांत बस एका ठिकाणी. काय, मीच करतो म्हणे, काय करायचं स्वयंपाक मीच करतो. आणि मग त्यांनी काय केलं, तो वरचा जुना एक स्टोव्ह खाली आणून ठेवला. तो स्टोव्ह पेटवला महाराजांनी आणि त्या ठिकाणी भाकरी केली, आंबाड्याची भाजी केली. आणि म्हणाले की तिचं नाव हंसा, त्या बाईंचं. ते म्हणे, हंसा हा तू बस, आणि तुला खूप दिवसापासून चांगलं जेवलेली नाहीये, तू मी आता स्वयंपाक केलाय, तू खाऊन बघ. काय, आणि तू खा म्हणजे मी खातो म्हणाले. आणि मग तिला खाऊ घातल्यानंतर ती खायला लागली. ती जी भाजी आणि भाकरी तिला विलक्षण म्हणजे इतकी चविष्ट वाटली की ती इतकी आनंदी झाली. मग तिला लक्षात येईना की महाराज आले कसे, त्यांनी स्वयंपाक करून मला वाढलं कसं. आणि ते सगळं झालं, पोट भरलं तिचं, आणि ती हात धुवायला गेली आणि पुन्हा आली तर महाराज गायब. ती गायब झाल्यानंतर ती ऐका ना, पुढची ऐकण्यासारखी गोष्ट आहे. तर ते झाल्यानंतर ती काय म्हणाली की हे आपल्याला काही कळालं नाही, आणि खरंच पोट भरलेलं होतं, अजून जिभेवर चव होती. मग तिने मला फोन केला आणि फोन करून काय सांगितलं माहिती काय, की काका असं अशी घटना घडली आहे, मला काही समजेना, आणि मी फार एकदम आनंदी झाली आणि अस्वस्थही झाले. हे कसं काय घडलं, काय, तर काय करू. मी म्हटलं तू काय कर, आता संध्याकाळी ट्रेनने इथे औरंगाबादला येऊन जा, आणि तू आल्यानंतर तुझी साधना अटेंड कर, आणि साधनेमध्ये तुला उत्तर मिळेल बरं का. मग ती आधी बरोबर आल्यानंतर संध्याकाळची साधनेला आली. साधनेला नंतर तिने पुन्हा तोच प्रश्न विचारला, महाराज हे काय म्हणून
साधनेमध्ये. तर महाराजांनी हा. उत्तर काय द्यावं म्हणजे पुढचं विलक्षण आहे फार. महाराज काय म्हणाले की ती आंबाड्याची भाजी आणि भाकरी आहे ना, हे हा. माझ्या मुखातून निघालेले प्रवचन आहेत. अरे काय? बापरे. हा, आणि हे जे प्रवचन आहेत ना, या प्रवचनाचं तुला मराठी भाषांतर करायचंय. म्हणजे तुला माझी हो का? केलेली आंबाड्याची भाजी भाकरी तुला खायची आहे. काय? हा हा. आणि खाल्ल्यानंतर जी तृप्ती आहे ती तुला नाही येणार. तर जे सगळे जे भक्त आहेत, ते जे ग्रंथ वाचतील बरं त्यांना तृप्तीचा ढेकर मिळेल. बरं बरं. आणि मग तिने खूपच छान आहे. 2 वर्षभर तिने लिखाण केलं त्याच्यावर. आणि हो ते का? म्हणजे बरं स्वामी चरित्र तत्वरहस्य आहे. आणि बरं. स्वामी प्रगट दिन पोथी आहे. हो का? हा, जे आज जे स्वामी प्रगट दिन पोथी जे अनेक लोकांनी मागवली, आता प्रगट दिनाच्या आधी वाचन केलं आणि वर्षभर वाचन करतात, तर ती पोथी आणि ते जे काही गद्यात्मक जे लिहिलं ते हंसाराने लिहिलेलं आहे, आणि पद्यात्मक जे लिहिलं ते पुण्यामध्ये माधवराव दीक्षित म्हणून होते. तर त्यांनाही बरं. महाराजांनी आज्ञा केली स्वप्नात जाऊन, तर त्यांनी पोथी म्हणजे काव्य रूपात केलेलं आहे, ओळीबद्ध अरे वा. असं. खूप छान. खूपच म्हणजे छान आहे. म्हणजे स्वप्नाचा काय परिणाम असू शकतो हे तुम्हाला अंततः सांगितलं की काय काय त्याचं होऊ शकतं. हो हो हो. म्हणजे अनपेक्षितपणे की काही मनामध्ये नसताना असं दिसावं, म्हणजे मला एवढा आनंद झाला. नाही, मग ते खूपच अगदी. याचा आणि अर्थ त्याच्यात काय? म्हणजे याचा नमस्कार अर्थ केला मी मी. सांगतो तुम्हाला. याचा अर्थ सांगतो की तुमच्याकडून हा. महाराजांना चांगली सेवा घडवून आणायची आहे, हा त्याचा हो अर्थ हो आहे. हो. चालेल, नक्कीच. छान. आशीर्वाद स्वामी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी सर. हा, बोला, तुम्ही बोला. ऑन केला. हा, बोला. खूप छान होतं. आणि देहबुद्धीतून जे मगाशी एका डॉक्टरांचं अँझायटी बद्दल तुम्ही सांगितलं ते, हा, तर हो, त्याचा अनुभव घेतो आम्ही. आणि मी हो. पुण्याहून आहे, तर एक अनुभव सांगते. डॉक्टर सुनील साठे एक कार्डिओलॉजिस्ट आहेत, सिनियर कार्डिओलॉजिस्ट. आणि त्यांच्याकडे असे एक पेशंट होते, एक वयस्कर. त्यांचा पेसमेकर त्यांनी बसवलेला, आणि काही वर्षानंतर परत तो चेंज करायचा असतो. तर ते काही 10-15 वर्षानंतर आले त्यांच्याकडे. पण डॉक्टरांना असं वाटलं की अरे आता हे चेंज करताना खूप रिस्क आहे, पेसमेकर काढला तेवढ्या वेळात तुमचं हार्ट बंद पडू शकतं. तर ते थोडेसे त्यांना अँझायटी होती. पण त्या बाबांनी सांगितलं, डॉक्टर तुम्ही तुमचं कर्तव्य करा, काय करून बघणारा तो आहे, तुम्ही निमित्त मात्र आहात, तुम्ही करून द्या मला, आणि बरं. जे असेल ते मी हा. आणि त्यांनी तिथे प्रोसिजर केली, ती निर्विघ्नपणे पार पडली. ते बाबा चालत घरी गेले, काहीही झालं नाही त्यांना. परमनंट म्हणजे पेसमेकर होता. आणि म्हणजे ते स्वतः त्या महाराजांच्या आश्रयाला गेले म्हणून ते झालं सगळं. त्यांचा जो विश्वास आणि झालं. श्रद्धा आहे ना, आणि त्यासाठी. हा. हो हो. आणि बाबांनी त्यांना एक मंत्र दिला की तू डॉक्टर तुम्ही केदारनाथला जाऊन या, तिथे दर्शन करून या. आणि त्यांनी ते मानलं, कारण ते नंतर ती व्यक्ती म्हणजे त्यांना आठवेना पण मी कधी केलं होतं, गेले पुन्हा काही त्यांचा फॉलोअप नाही. आणि आणि कसं आहे, इतका स्ट्रेस आहे या सुपर स्पेशालिटी डॉक्टरांना आणि स्पेशली कार्डिओलॉजिस्टना. कारण जेव्हा त्यांना हार्ट हँडल करायचं असतं, तर तिथे त्यांना ती आत्मशक्ती पाहिजेच. कारण ते आवश्यक करत आहे. असताना प्रत्येक पेशंट इतका रिस्की असतो. ते अँजिओप्लास्टी करताना, ब्लॉक काढताना तिथे रप्चर होण्याचे चान्सेस असतात, कॉम्प्लिकेशन असतात, आणि त्यातनं त्यांना रिझल्ट द्यायचे असतात. तर मग ते त्यांच्याकडनं खूप सारं काम पण होऊन गेलेलं. आता ते 55-60च्या दरम्यान असतील. मग ते केदारनाथला गेले, दर्शन केलं त्यांनी. जेव्हा तिथं डोकं ठेवून त्यांनी सांगितलं, आता माझं जे काय आतापर्यंत सगळं काम आहे ते तुला मी सगळं वाहतो, समर्पित करतो. आणि त्यानंतर त्यांच्या डोळ्यात घळा 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 पाणी वाहिलं. तर त्यानंतर त्यांनी एक 60 मिनिटाची खूप छान अशी आध्यात्मिक म्हणजे ते होतेच तसे, पण त्यांना ते रिअलाइज झालं. आणि म्हणे मला इतकं हलकं आयुष्यात कधीच वाटलं नव्हतं की हे तर तूच सगळं करतोयस आणि तुझ्या थ्रूच मी फक्त माध्यम आहे. त्याच्यानंतर आणि हेचा सगळा अनुभव आम्ही घेतो. जेव्हा क्रिटिकल सिरियस पेशंट असतो तेव्हा आम्ही सांगतो, तूच हे ऑपरेशन करणार आहेस, आम्ही निमित्त आहे. जे काय असेल ते पेशंटलाही तसंच सांगतो, पेशंटलाही तोच दिलासा देतो, आणि पेशंटही निश्चिंत होतात, आम्हीही होतो. तर खूप छान तुम्ही जे बोलतात ना त्याचा अनुभव आम्ही घेतो. आणि त्यामुळे निर्भयपणे कधी कॉम्प्लिकेशन जरी झालं तरी निर्भयतेने ते नातेवाईकांना अगदी नम्रतेने, निर्भयतेने आणि पवित्र हृदयाने सांगतो की बाबा हे असं असं होतं, आम्ही पुष्कळ प्रयत्न केले, आणि शेवटी
आम्ही एक माणूस म्हणून आमचं हे आहे, आपण शेवटी देवावर बरोबर. श्रद्धा ठेवतो. देवाची तशी बरोबर. इच्छा असेल तर हे नाही होऊ शकलं. म्हणजे अशाही गोष्टी होतात. आणि तशी त्यामुळे भूमिका आपण घ्यावी जेव्हा लागते. अशी भूमिका घ्यावी लागते. हो, राईट. आपल्याकडे कर्तृत्वभाव नाही घ्यायचा, भोक्तृत्व भाव नाही बस. घ्यायचा आणि सर्व तोच करतोय हे सतत ध्यानात ठेवायचं. म्हणजे सगळ्याच गोष्टी म्हणजे अगदी अगदी संध्याकाळचं बारीक जेवण, सारीक. श्वास पण सगळं हो, सगळं हो. सगळं प्रत्येक होणारी क्रिया जी ते आहे ती या क्रियेचा हो, कर्तृत्व आहे मी नाहीये. मी कर्तव्य करणार आहे. हो, माझ्याकडे कर्तृत्व भाव असता कामा नये. या कर्तृत्व हो, भावाची हो, जागा कर्तव्य भावाने घेतली पाहिजे आणि सगळं समर्पण भाव हो, पाहिजे. जे काय हो, कृष्णार्पण वस्तू ही बुद्धी ठेवली पाहिजे आपण. बस. हो, हो. श्रीकृष्ण प्रसाद, श्रीकृष्ण इच्छा जेव्हा बस. जेव्हा असेल तेव्हा ते मानतो आणि ते जगतोय आम्ही. खूप 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 छान. धन्यवाद. अशीच कृपा खूप राहू छान. द्या. श्री स्वामी समर्थ. खंड श्री स्वामी छान. चालेल या. आता वेळ संपत आलेला आहे त्यामुळे आपण पुढच्या रविवारी भेटूया आणि त्याच्यानंतर मग आता पुढे चर्चा आपण चालू ठेवू. श्री स्वामी. स्वामी कृपा अखंड.